Friends, welcome. I am Rathod Narendra Manekrao. Today, we are going to discuss the lesson from General Science Class 8. Name of lesson is Human Body and Organ System. Students, this is the third video of this lesson. In previous video, we had learned about respiration, in that cellular respiration, then respiratory system, structure of and function of respiratory system we had learned, and today we are going to learn about the exchange of gases in lung. विद्यार्थी मित्र हो, याच्या अगोदर आपण रेस्पिरेशन म्हणजे काय, रेस्पिरेशनचे प्रकार आणि रेस्पिरेटरी सिस्टम, त्याचे ऑर्गन आणि फंक्शन पाहिले. आज आपण पाहतोय एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. लंग्समध्ये गॅसेस एक्सचेंज कसे होतात, गॅसेसची देवाणघेवाण कशी होते, हे आज आपण पाहणार आहोत. गॅसेस एक्सचेंज ऑकर कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हेओल्स. म्हणजे काय म्हटलं तर हे जे गॅसेस आहेत हे कंटिन्युअसली एक्सचेंज होत राहतात. कधीपर्यंत तर जोपर्यंत ब्लड त्या ऑल्व्हेओलपासून त्या सेलपर्यंत सर्क्युलेट होत राहील. अँड आयर्न कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द आरबीसीज ऑफ द ब्लड. जे लोह आहे कंटेनिंग प्रोटीन, ज्यामध्ये प्रोटीन आहे ज्याचं नाव आहे हिमोग्लोबिन, ज्यावेळेस त्या रक्तामध्ये प्रेझेंट असेल इन आरबीसीज रेड ब्लड कॉर्पस्कल्स ऑफ द ब्लड, हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन द ऑल्व्हेओल्स. रक्तामध्ये बघा हिमोग्लोबिन आहे, इज टाइप ऑफ प्रोटीन, अँड दिस हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम द एअर फ्रॉम लंग थ्रू alveolus, and carbon dioxide and water vapor move from the blood into the alveoli, and thus oxygen is taken into the blood and carbon dioxide and water vapor are removed from the blood and gives out by exhalation. बघा या ठिकाणी काय होतं, लंग्समध्ये इनहेलेशनच्या मार्फत जी हवा आत येते ती आत आलेली हवा ॲल्व्हेओल्समध्ये ट्रॅप केली जाते, आणि रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते हिमोग्लोबिन काय करतं, त्यातलं ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतं आणि ते पेशीपर्यंत कॅरी करतं. आणि पेशींमध्ये जे कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे ते रक्तामध्ये मिसळलं जातं. त्याचबरोबर जो वॉटर वेपर आहे तो देखील त्या रक्तामध्ये मिसळला जातो आणि तो लंग्समध्ये पाठवला जातो, आणि हा जो वेस्ट प्रोडक्ट आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर शरीराच्या बाहेर रिमूव्ह केला जातो थ्रू द एक्सहेलेशन. म्हणजे बघा इन सिंपल काय म्हणलं आपण, एअर इनहेल केली, आत आली, ऑक्सिजन त्या ठिकाणी रिमेन झाला, तो ऑक्सिजन कुठे गेला, आरबीसीजकडे गेला, आरबीसी कडून तो पेशीपर्यंत पोहोचवला गेला थ्रू द हिमोग्लोबिन विच इज आयर्न कंटेनिंग प्रोटीन. आणि जे पेशींमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर तयार झालेला आहे तो परत लंग्समध्ये गेला आणि एक्सहेलेशनच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर फेकला गेला. हे शरीरामध्ये ह्या लंग्समध्ये गॅसेस एक्सचेंजची प्रक्रिया होते. आता याच्यामध्ये डायफ्राम किंवा डायफ्रॅगम नावाचा जो मस्क्युलर लेअर आहे जो की आपली चेस्ट आणि स्टमक या दोघांच्या मध्ये आहे. अ मस्क्युलर पोर्शन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ thoracic cage. This portion is called as diaphragm. बघा या ठिकाणी आपला डायफ्राम दाखवलेला आहे. In between the thoracic cavity and abdomen there is the muscular layer, and this muscular layer is called the diaphragm, and it is present
बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी. हा कुठे असतो? थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी ह्या दोघांच्या मध्ये तो असतो. आणि सायमल्टेनियसली रायझिंग अप ऑफ रिब्स अँड लोअरिंग अप ऑफ अ डायफ्राम कॉजेस अ डिक्रीज इन द प्रेशर ऑन द लंग्स. हा डायफ्राम खाली येणे आणि वर जाणे याच्यामुळे काय होतं बघा, काय म्हणलं इथं? सायमल्टेनियसली रायझिंग अप ऑफ अ रिब्स. रिब्सचा आकार वाढणे आणि लोअरिंग ऑफ डायफ्राम आणि ह्या डायफ्रामचा आकार कमी होणे कॉज अ डिक्रीज इन अ प्रेशर इन अ लंग. याच्यामुळे काय होतं? त्या लंग्समध्ये काय होतं? प्रेशर डिक्रीज होतं आणि त्यामुळे काय होतं? ड्यू टू धिस एअर मूव्ह इन टू द लंग्स थ्रू द नोज. बघा, त्यामुळे काय होतं? लंग्समध्ये प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे नाकाद्वारे हवा आपल्या फुफ्फुसामध्ये खेचली जाते. अँड व्हेन रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन अँड डायफ्रॅगम रायझेस अप. लंग्स त्याच्या मुख्य स्थितीमध्ये होतो आणि डायफ्राम वरच्या बाजूला येतो. त्यावेळेस काय होतं? प्रेशर ऑन द लंग्स इज इन्क्रीजेस. यावेळेस लंग्समधलं प्रेशर इन्क्रीज होतं आणि ड्यू टू धिस एअर मूव्ज आउट फ्रॉम इट थ्रू द नोज. ज्यावेळेस लंग्समध्ये प्रेशर इन्क्रीज होतं त्यावेळेस डायफ्राम वरच्या बाजूला येतो आणि नाकावाटे काय होते? फुफ्फुसातली हवा बाहेर फेकली जाते. अँड कंटिन्युअस अपवर्ड अँड डाउनवर्ड movement of diaphragm is necessary for breathing. What you say? The continuous upward and downward movement of a diaphragm is necessary to bring about the ब्रीदिंग. म्हणजे ब्रीदिंगची प्रक्रिया, श्वासोश्वासाची प्रक्रिया कंटिन्युअस होण्यासाठी काय व्हावं लागतं? ह्या डायफ्रॅगमचं कंटिन्युअस मुवमेंट, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन हे होणं गरजेचं असतं. तरच ब्रीदिंगची प्रक्रिया पूर्ण होते. ब्लड सर्क्युलेशन. मग ब्लड सर्क्युलेशन हे युनिट सुरू करण्या अगोदर आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे बघा. व्हॉट इज मीन बाय ब्लड सर्क्युलेशन? आता सर्क्युलेशन माहिती आहे आपल्याला. तर द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस और सबस्टन्सेस दॅट आर ॲब्सॉर्ब और सिंथेसाइज्ड फ्रॉम वन रिजन ऑफ द बॉडी टू द अदर थ्रू द medium of blood is called as blood circulation. ट्रान्सपोर्टेशन, त्याला आपण म्हणलं या ठिकाणची वस्तू त्या ठिकाणी एखाद्या मीडियमच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट करण्याच्या पद्धतीला आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन. आणि द ट्रान्सपोर्टेशन टेक्स प्लेस इन द बॉडी थ्रू द ब्लड इज सेड टू बी द ब्लड सर्क्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन इज आस्क्ड हियर. Which organs are present in the blood circulatory system? The process of circulation takes place by a particular system, and the name of that particular system is a circulatory system, and the circulatory system is composed of heart, arteries, veins and blood. सर्क्युलेशन ही प्रक्रिया एका विशिष्ट सिस्टम मार्फत पूर्ण होते आणि ही सिस्टम जी आहे ती कशी बनलेली आहे? तर हार्टपासून, आर्टरीजपासून, व्हेन्सपासून आणि ब्लडपासून. हृदय आणि रक्त आणि रक्तवाहिन्या. ओके, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आपण पाहतोय. द प्रोसेस ऑफ blood circulation takes place in the system that is said to be the blood circulatory system आपण म्हणलं. and circulatory system perform the function of transportation of various substances like water, hormones, oxygen, soluble substances and waste material through different organ. वेगवेगळ्या ऑर्गन मार्फत शरीरामध्ये काही सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट केले जातात. कुठले कुठले सबस्टन्स आहेत मग ते? वॉटर, हार्मोन्स,
ऑक्सिजन, सोल्युबल सबस्टन्सेस आणि वेस्ट मटेरियल यांची काय होते, ट्रान्सपोर्टेशन होते. अँड अँड इंडिपेंडंट सिस्टम फॉर ब्लड सर्क्युलेशन इज प्रेझेंट इन ह्युमन्स अँड हायर ॲनिमल्स. हायर ॲनिमलमध्ये आणि ह्युमन बिईंग्समध्ये, मानवामध्ये काय होते, इंडिपेंडंट सिस्टम फॉर ब्लड सर्क्युलेशन इज प्रेझेंट. ब्लड सर्क्युलेशनसाठी ह्या हायर ॲनिमलमध्ये आणि ह्युमन बिईंग्समध्ये वेगळी अशी सिस्टम आहे. अँड इट कन्सिस्ट ऑफ हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड कॅपिलरीज. ओके, आता आपण पाहतोय हार्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन. बघा या ठिकाणी आपल्याला हार्टचं चित्र आपल्याला दाखवलेलं आहे. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट सेंटर इन द थोरॅसिक कॅव्हिटी. आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीच्या मध्यभागी हे हार्ट, ज्याला आपण हृदय म्हणतो, हे सिच्युएट असतं. इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स. ज्या रिब्स आहेत त्याच्या बाजूला हे असतं. बिटवीन टू लंग्स अँड स्लाइटली इन्क्लाइन ऑन लेफ्ट साइड. म्हणजे द लोकेशन ऑफ द हार्ट इज in the thoracic cavity, slightly inclined on the left side behind the ribs between two lungs. हा जो हार्ट आहे हा कुठं आहे, आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. तो थोडासा डाव्या बाजूला झुकलेला आहे आणि आपल्या लंगच्या पाठीमागे. बिहाइंड द रिब्स बिटवीन टू लंग्स. आपल्या रिबच्या पाठीमागे दोन्ही लंगच्या मध्ये हा हार्ट सिच्युएट आहे. अँड साईज ऑफ द हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट अँड इट्स वेट इज अबाउट 360 ग्रॅम. मग याचा आकार किती असेल तर आपल्या झाकलेल्या मुठी एवढा, स्वतःच्या झाकलेल्या मुठी एवढा याचा आकार आहे. आणि याचं वजन किती असेल तर 360 ग्रॅम, 360 ग्रॅम एवढं याचं वजन आहे. अँड इट इज कवर्ड बाय अ डबल लेयर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. बघा पेरिटोनियल मेम्ब्रेनने हा कसा आहे, आच्छादलेला आहे. जसं आपल्या शरीरावर स्किनचं कवरिंग आहे तसं याच्यावरती काय आहे, पेरिटोनियल मेम्ब्रेननी ह्या हृदय कवर झालेला आहे. अँड अ फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन ड्यू टू विच हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक्स. ह्या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये काय आहे, एक विशिष्ट असं फ्लुइड आहे. आणि त्या फ्लुइडमुळे मेकॅनिकल शॉक्स आणि फ्रिक्शन, घर्षणापासून या हृदयाचं संरक्षण होतं. म्हणून काय म्हटलं बघा इथं, अ डबल लेयर पेरिकार्डियल membrane called as pericardium protective fluid is present between two membrane. कुठला आहे तर protective fluid is present between the two membrane. Then structure of human heart आपण पाहतोय. Human heart is a muscular organ and it is made up of involuntary cardiac muscles and they contract and relax with a definite rhythm. This is called as a beating of heart. मानवी हृदय हे काय होतं, त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे विशिष्ट अशा रिदममध्ये होतं. आणि त्या रिदॅमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, बीटिंग ऑफ हार्ट. बघा आपल्या शेजारी चित्र दाखवलेलं आहे. Internally, heart is divided into left and right compartment by a vertical portion. बघा वर्टिकल पोर्शन जर आपण पाहिला असा तर हा लेफ्ट पार्ट आणि हा राईट पार्ट, ह्या दोन पार्टमध्ये हृदयाचं विभाजन झालेलं आहे. Each those compartments are again divided into two chambers. याचे परत दोन चेंबरमध्ये विभागणी झालेली आहे. कुठली कुठली तर
व्हेंट्रिकल आणि ऑरिकल. वरची ऑरिकल किंवा ॲट्रियम, खालची व्हेंट्रिकल. म्हणून अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 1, 2, 3 आणि 4 अशा 4 कंपार्टमेंटमध्ये हृदयाची विभागणी झालेली आहे. सो दस इन ऑल हार्ट इज कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर आणि अप्पर चेंबर इज कॉल्ड ॲज ॲट्रिया. हा जो वरचा भाग आहे त्याला म्हणायचं ॲट्रिया आणि हा जो खालचा भाग आहे त्याला म्हणायचं व्हेंट्रिकल. In simple way, what we say, heart is made up of 4 chamber, upper and lower, right and left. Upper part of the heart is said to be the atria or atrium and lower part is said to be the ventricles. In this way, right ventricle, left ventricle, right auricle, left auricle, these are the 4 parts of hearts or 4 chambers of a heart.